नमस्कार, मी दीपा फल्ले. मनस्वी समुपदेशन आणि विविध मार्गदर्शन यामध्ये आपलं स्वागत करीत आहे. आपण या चॅनलवर अनेक मार्गदर्शनपर गप्पा तसेच मानसिक समस्या याबद्दल चर्चा करीत असतो. माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर आणि लाईक करा. आज आपला विषय असणार आहे कम्युनिकेशन स्किलचे महत्त्व. म्हणजे तुमचं जे कम्युनिकेशन स्किल आहे, संभाषण कौशल्य म्हणतात ज्याला मराठीमध्ये, त्याचं आपल्या आयुष्यात कसं महत्त्व आहे किंवा त्याचा आपल्याला कसा उपयोग होऊ शकतो किंवा त्याच्यावर आपलं संपूर्ण आयुष्य किंवा त्याच्यावर आपलं संपूर्ण नातेसंबंध किंवा आपल्या आयुष्याचं सक्सेस म्हणा किंवा सर्व काही कसं अवलंबून असतं हे आपण आज पाहूया. असं म्हणतात की बोलणाऱ्याची माती देखील विकली जाते आणि ते खरं आहे. म्हणजे आपल्याला आपलं प्रोडक्ट किंवा आपली सर्व्हिस किंवा आपलं स्वतःचं आपलं मत मांडता आलं पाहिजे. आपल्याला समोरच्याला पटवून देता आलं पाहिजे. ते कसं बरोबर आहे किंवा ते कसं त्यांच्या फायद्याचं आहे किंवा ते कसं चांगलं आहे हे आपल्याला समोरच्याला पटवून देता आलं पाहिजे. आणि ते पटवून कधी देता येईल आपल्याला, जेव्हा आपलं कम्युनिकेशन स्किल चांगलं असेल, जेव्हा आपलं संभाषण कौशल्य चांगलं असेल, संवाद कौशल्य आपलं चांगलं असेल, त्यावेळेला आपल्याला हे सर्व करून देता येईल. तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण मार्केटमध्ये पण बघतो की बरीच दुकानं किंवा बरेच दुकानांच्या मध्ये आतमध्ये प्रोडक्ट्स असतील त्यांचे किंवा त्यांचे सर्व्हिसेस असतील, त्या चांगल्या असतात. म्हणजे त्यांची क्वालिटी खरंच चांगली असते किंवा त्या उत्तम क्वालिटी दर्जाचे असतात. परंतु त्यांना योग्य प्रकारे त्यांच्या प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसचं मार्केटिंग करता येत नाही. त्यांना योग्य प्रकारे स्वतःला प्रेझेंट करता येत नाही. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या दुकानात किंवा आपल्या म्हणजे आपण जे काही सर्व्हिस देतो त्या ठिकाणी येणारे जे कस्टमर्स असतात किंवा जे काही लोक असतात, त्यांच्याशी बोलताना आपली जी पद्धत असते बोलण्याची त्यांच्याशी, ती जर आपली कुठेतरी चुकत असेल, कुठेतरी बरोबर नसेल, सुयोग्य नसेल, तर त्याचा परिणाम आपल्या बिझनेसवरती किंवा आपल्या प्रोफेशनवरती होऊ शकतो. आपण बऱ्याच वेळेला विनोदाच्या रूपात का होईना आपण पुणेरी विनोद ऐकतो की पुण्याचे लोक कशी उद्धट उत्तरं देतात किंवा कसं सार्कॅस्टिक बोलतात पब्लिकशी. हे जरी खरं असलं, म्हणजे हे खरं आहे ॲक्च्युली, पण तिथले ते वर्षानुवर्ष ते त्यांचं जम बसलेलं आहे त्या लोकांचा, त्यामुळे ते तसे आहे किंवा त्यांचा जो स्वभाव आहे म्हणा. परंतु त्यांचा ऑलरेडी जो बसलेला जम आहे किंवा त्यांचं ऑलरेडी जे मार्केटिंग म्हणजे मार्केटमध्ये त्यांचं जे नाव झालेलं आहे, त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या याच्यावर होत नाही तसं पाहिलं तर बिझनेसवरती. पण असं जर आपलं बोलणं वागणं, आपलं जर ॲटिट्यूड असेल कस्टमर्ससोबत किंवा काय, तर त्याचा परिणाम नक्कीच आपल्या बिझनेसवरती होऊ शकतो, धंद्यावरती होऊ शकतो की हा माणूस उद्धट आहे. आपल्याला असं होतं ना, बऱ्याच वेळेला आपण कुठेतरी एखाद्या दुकानात जातो, आपण जास्त असे असतात दुकानदार, म्हणजे मीही पाहिलेले आहेत की आपण जेव्हा म्हणतो ना आणखीन दाखवा, मला आणखीन ह्याच्यात कलर्स दाखवा, आणखीन व्हरायटी दाखवा, जेव्हा आपण त्यांना असं सांगतो तेव्हा त्यांना ते पुढचं जे म्हणजे त्यांना गॅरंटी नसते की समोरचा माणूस घेईल की नाही घेईल. त्यामुळे त्यांना त्यांचं नंतरचं काम त्यांना करायला लागू नये म्हणून ते एकदम उद्धटपणे काहीतरी बोलतात की तुम्हाला घ्यायचं तर घ्या, एवढंच आहे किंवा काय, असं काहीतरी असं उद्धट बोलतात. मग अशा वेळेला आपल्याला त्या दुकानात थांबावं असं वाटत नाही. भले त्याचा माल चांगला आहे आपल्याला कळतंय, भले आपल्याला असं समजते की नाही हे असं मिळत नाही दुसरीकडे कुठे, पण तरी देखील आपण तिथे थांबत नाही. कारण की त्या माणसाने आपल्याशी नीट बोललेलं असतं, कुठेतरी ते हर्ट झालेलं असतं आपल्याला, कुठेतरी आपल्याला त्याचं बोलणं आवडलेलं नसतं. तर अशा पद्धतीने आपण आपलं हे जे मन आहे किंवा आपलं जे हे समोरच्या माणसाचं बोलणं ऐकून आपल्यावर जो परिणाम होतो त्याचा इफेक्ट कमर्शियल लाईनमध्ये तर होतोच. पण असा विचार करा की जर एखाद्या दुकानवाल्याने किंवा एखाद्या बाजारात आपण गेल्यावर एखाद्या विक्रेत्याने जर आपल्याला असं 5 मिनिटासाठी का होईना आपल्याला जर असं ट्रीट केलं तर आपल्याला हर्ट होतं. आपण तिथे थांबत नाही, आपण त्याचा प्रोडक्ट घेत नाही किंवा आपण त्याच्या दुकानातून बाहेर पडतो. तर पर्सनल लाईफमध्ये जर आपण असं कोणाशी बोलत असू किंवा वागत असू
तर आपण तशा लोकांना कसं हँडल करायचं, तर आपण तशा लोकांना कशा पद्धतीने आपण सहन करायचं, आणि मग त्याचा सहन केलं तर काय परिणाम होतो, काय नाही केलं तर काय परिणाम होतो, हे आपण बघूया. आता हळूहळू आपण पर्सनल लाईफकडे जाऊ. आता हे झालं मार्केटमधलं. त्यानंतर आता आपण विचार करूया ऑफिसमधला. आपण सर्व्हिस जिथे करतो, आपण जिथे जॉब करतो, तिथलं आपलं ऑर्गनायझेशन असेल, आपले कलिग्ज असतील. तर अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला असं होतं की सगळेच आपल्यासारखे नसतात. कामाच्या बाबतीत असेल, वागण्या बोलण्याच्या बाबतीत असेल, एकमेकांना सांभाळून घेण्याच्या बाबतीत असेल, सगळेच चांगले नसतात. 10 जणांची जर टीम असेल तर त्याच्यामध्ये 3-4 लोक चांगली असतात, 30-40% लोक चांगली असतात, बाकीचे लोक थोडीशी विचित्र असतात. म्हणजे काही उद्धट असतात, काही कामचोर असतात, काही विक्षिप्त असतात, काही म्हणजे असे मूडी असतात, काही रागीट असतात. म्हणजे अनेक स्वभावाचे पैलू आपल्याला आपल्या टीममध्ये, आपल्या ऑफिसमध्ये आपल्याला बघायला मिळत असतात. पण रोज उठून आपल्याला, सकाळी उठून आपल्याला ऑफिसला जायचं आहे, दिवसभर त्यांच्यासोबत आपल्याला राहायचं आहे, 9, 10, 12 तास आपल्याला त्यांच्यासोबत राहायचं आहे. त्यामुळे कसंही करून आपल्याला त्यांना सहन करायचंच आहे, बरोबर? तर अशा लोकांना हँडल करण्याची ट्रिक आपण समजून घेतली पाहिजे, किंवा आपण अवगत करून घेतली पाहिजे. स्वतःला आपण तसं ट्रेन केलं पाहिजे की अशा लोकांना कसं हँडल करायचं, जेणेकरून आपल्याला त्रास कमी होईल. आता बऱ्याच वेळा असं होतं की काही लोक कामचोर असतात. तर तुम्ही कामचोर लोकांना जर तुम्ही दरडावून किंवा ओरडून किंवा त्यांच्यावर दबाव आणून तुम्ही त्यांच्याशी काम काढून घेण्याचा जर प्रयत्न केलात, तर ते आणखी कामचोरी करतात, किंवा ते आणखीन तक्रारी करतात, आणखीन ते हे करतात, पळवाट काढायला बघतात. पण हेच जर तुम्ही त्यांच्याशी गोड बोललात, आता प्रत्येक माणूस हा 100% वाईटही नसतो आणि 100% चांगलाही नसतो. आपल्याला माणसांमधले जसे वाईट गुण पटकन दिसतात किंवा आपल्याला खटकतात, तसे त्यांच्यातले आपल्याला चांगले गुणसुद्धा ओळखता आले पाहिजेत, आणि ते आपण नोटीस करायचे. त्या माणसांमधले चांगले गुण आपण शोधून काढायचे आणि त्याचा आपण हत्यार म्हणून वापर करायचा. म्हणजे हा शब्द मी चुकीचा वापरत असली तरी पण असंच करणं योग्य आहे. त्यांच्या चांगल्या गुणांचं कौतुक करून, त्यांना गोड बोलून, त्यांना थोडंसं मोटिवेट करून, किंवा त्यांना त्यांच्या चांगल्या गुणांची, त्यांच्या चांगल्या कलांची, त्यांच्या चांगल्या स्वभावाची आठवण करून देऊन त्यांना आपण मोटिवेट करायचं असतं. त्यांना आपण पॉझिटिव्ह फील करायचं असतं, की जेणेकरून त्यांना थोडाफार इंटरेस्ट निर्माण होईल ऑफिसच्या कामामध्ये असेल, किंवा टीमसोबत राहण्यामध्ये असेल, किंवा त्यांना असं लेफ्ट आऊट फील झालं नाही पाहिजे. त्यांना थोडंसं अटेन्शन दिलं पाहिजे आपण. किंवा आता हाच फॉर्म्युला आपण रागीट लोकांच्या बाबतीत पण वापरू शकतो, कामचोर लोकांच्या बाबतीत वापरू शकतो, आणि उद्धट लोकांच्या बाबतीतही वापरू शकतो. कारण की त्यांचे हे जे निगेटिव्ह जे गुण आहेत ते का तयार झालेले असतात, कारण की कदाचित त्यांना आयुष्यामध्ये कधी अटेन्शन मिळालेलं नसतं, कदाचित त्यांना आयुष्यामध्ये कधी चांगलं कोणी बोललेलं नसतं, काहीतरी कमतरता असते त्यांच्या आयुष्यामध्ये, ज्याचा परिणाम म्हणून ते असे झालेले असतात, किंवा ज्याचा परिणाम म्हणून ते डिफेन्सिव्ह मोडमध्ये वागत असतात कायम, की आपल्या कोणीतरी अगेन्स्ट इनसिक्युअर असतात, ते खूप असुरक्षित फील करत असतात प्रत्येक ठिकाणी, घरी असेल, ऑफिसमध्ये असेल, सगळ्या ठिकाणी. त्यामुळे अशा लोकांना आपण थोडंसं पॉझिटिव्ह जर आपण त्यांच्यामध्ये एनकरेजमेंट आणली, त्यांना मोटिवेशन दिलं, त्यांना जर आपण त्यांच्याच अंगातल्या चांगल्या गुणांना आपण थोडंसं एक्सप्लोअर करून, आपण फोकस करून, त्याच्यावर फोकस टाकून आपण त्यांना मोठं करून सांगितलं, तर त्यांना त्याच्याबद्दल चांगलं वाटतं. आणि हळूहळू, म्हणजे एका रात्रीत, एका दिवसात हा बदल नाही घडणार. काही दिवस, म्हणजे आठवडाभर, 15 दिवस, 1 महिना, 3 महिने, असं हळूहळू ग्रॅज्युअली त्यांच्यामध्ये बदल होतो, आणि नक्की बदल होतो. तर अशा पद्धतीने मग ते आपल्या फेवरमध्ये आपण ते वातावरण, ऑफिसचं जे निगेटिव्ह असतं कधी कधी, ते आपण बदलून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला ऑफिसमध्ये देखील, किंवा ऑफिसमध्येच असं नाही, पर्सनल लाईफमध्ये सुद्धा, फॅमिलीमध्ये असेल, शेजारी पाजारी असेल, फ्रेंड्समध्ये असेल, बऱ्याच वेळा असं होतं की आपला बॉस असेल, आपला अगदी जिवलग मित्र मैत्रीण असेल, आपले फॅमिली मेंबर असेल, नवरा बायको, आई वडील, मुलं, बहीण भाऊ, शेजारी, असे जे कोणी असतात, जे आपल्या अगदी जवळचे, किंवा ज्यांच्याशिवाय ज्यांना आपण टाळू शकत नाही. ओके, तर अशा लोकांनी जर आपल्याला हर्ट केलं, किंवा अशा लोकांची एखादी गोष्ट आपल्याला दुखावली, त्याच्याने आपण जर दुखावलो,
तर आपण काय करतो, आपण त्या नात्याला रिस्पेक्ट देऊन किंवा त्या नात्याला घाबरून किंवा आपण त्या माणसाला जाऊ दे कोण ह्याच्या नादी लागेल किंवा जाऊ दे का उगाच आपण भांडण वाढवून घ्यायचं, असं काहीतरी आपण विचार करतो आणि आपण त्याच्या भानगडीत पडायला बघत नाही. किंवा आपण म्हणतो की जाऊ दे, एकदा जाऊ दे म्हणतो, दोनदा जाऊ दे म्हणतो, तीनदा जाऊ दे म्हणतो, पण आपल्याला ती जाऊ दे म्हणायची सवय लागते. आणि जाऊ दे म्हटल्यामुळे आपण त्या समोरच्या माणसाच्या नोटीसमध्ये आपण आणून न दिल्यामुळे त्या माणसाला असं वाटतं की असं वागलेलं मी योग्यच वागतोय किंवा मी असं ह्याला बोलतोय, ह्याने ते स्वीकारलं म्हणजे मी योग्य वागतोय. म्हणजे नेक्स्ट टाइम पुढच्या वेळेला तो आणखीन कॉन्फिडंटली तसं वागणार आपल्याशी, कॉन्फिडंटली तसं करणार आपल्याला. म्हणून आपण एखाद 2 वेळा इग्नोर केलं ठीक आहे, पण वारंवार आपण हे इग्नोर करू नये, वारंवार आपण ते टॉलरेट करू नये अशा गोष्टी. आपण न भांडता सुद्धा आपल्याला जी खटकलेली गोष्ट आहे किंवा त्याची जी चुकलेली गोष्ट आहे किंवा त्याचं जे चुकलेलं वागणं आहे, जे आपल्याला आवडत नाही आहे, जे आपल्याला हर्ट करतं आहे, हे आपण न भांडता सुद्धा चांगल्या शब्दात, शांत डोक्याने, एकदम पीसफुल माइंडने आपण त्याच्यासमोर मांडू शकतो. त्याला आपण रिक्वेस्ट करू शकतो, त्याला त्याचे डोळे उघडू शकतो आपण की बाबा तू असं अमुक एक माणूस आहे, कोणीही असेल मग तिकडे, तू त्या दिवशी अमुक एका दिवशी असा प्रसंग घडला होता, त्यावेळेला तू मला असं बोललास, जे तू योग्य नाही बोललास, असं तू बोललं नाही पाहिजेस. किंवा माझं तसं इंटेन्शन नव्हतं किंवा आपली जी काही त्या घटनेबद्दलची आपली जी बाजू असेल ती आपण अगदी शांतपणे त्याच्यासमोर आपण मांडू शकतो. त्याला आपण हे सांगू शकतो की तू जसं समज करून घेतलायस तसे हे चुकीचं आहे. तुला जसं वाटते की माझे इंटेन्शन्स रॉंग असतील किंवा तुला जसं वाटते की मी चुकीचं वागले, पण तसं नाही आहे. माझी बाजू अशी आहे, माझे इंटेन्शन्स असे आहेत, अमुक आहेत, मी असं माझा विचार आहे तसे, आणि माझ्याबद्दल तू इनसिक्युअर होण्याचं काही कारण नाही आहे किंवा माझ्यासोबत तू डिफेन्सिव्ह वागण्याचं काही कारण नाही आणि माझ्यापासून तुला कसल्याही प्रकारचा धोका नाही आहे, ह्याची आपण त्याला खात्री दिली पाहिजे, ह्याचा आपण त्याला कॉन्फिडन्स दिला पाहिजे. आणि आपल्याबद्दलची जी काही त्याच्यामध्ये मनामध्ये जेलसी आहे, इनसिक्युरिटी आहे, राग आहे, हे आपण शांत बोलून प्रेमाने जितक्या शांतपणे आपल्याला मांडता येत असेल आणि पॉईंट टू पॉईंट इंटेलेक्च्युअल फाईट करावी. नेहमी कोणाशीही इंटेलेक्च्युअल भांडावं. हमरी तुमरीवर येऊन शिवीगाळ करून तर रस्त्यावरचे अडाणी लोक, भिकारी लोक सुद्धा भांडत असतात. पण आपण शिकलेली माणसं आहोत, आपण चांगल्या स्टेटसची माणसं आहोत, आपण चांगल्या पोस्टवरती काम करत असतो, आपण चांगलं एक आयुष्य जगत असतो. आपण जसं वागू तसंच ते रिफ्लेक्शन आपल्या मुलांवरती, आपल्या मागच्या जनरेशनवरती होत राहणार. आणि आपण समाजामध्ये चांगलेपणा, आपण युनिव्हर्समध्ये, समाजातच असं नाही, ह्या युनिव्हर्समध्ये आपण जे देतो ना ते रिटर्न आपल्याकडे येत असतं. आपण जर प्रत्येक वेळेला दुसऱ्याला राग देत राहिलो, भांडण देत राहिलो, चिडचिडपणा देत राहिलो किंवा तिरस्कार देत राहिलो तर आपल्याकडे पुन्हा फिरून तेच येत असतं. युनिव्हर्समध्ये तुम्ही शांतता, समजूतदारपणा आणि प्रेम हे तुम्ही युनिव्हर्समध्ये दिलं पाहिजे, समोरच्या लोकांना दिलं पाहिजे. असं नाही की गांधीजींसारखं असं नाही की एका गालावर मारलं म्हणून आपण दुसऱ्या गालावर पण लगेच पुढे करायचा, इतकाही भोळेपणा असून चालणार नाही. म्हणजे डोकं शांत ठेवायचं, पण आपल्या लक्षात आलंय हे समोरच्या माणसाला कळवायचं की तू चुकीचं वागलायस आणि हे तू जे करतोस माझ्यासोबत हे चुकीचं आहे किंवा हे अमुक ही गोष्ट पुन्हा माझ्यासोबत असं वागू नयेस आणि याची काही गरज नाही. म्हणजे जे काही असेल तुमची बाजू योग्य प्रकारे तुम्ही मांडा. अननेसेसरी कोणाचा अन्याय सहन करू नये माणसाने आणि अहिंसेचाच मार्ग अवलंबवायचा. गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे अहिंसेचाच मार्ग अवलंबवायचा, पण शांतपणे त्या माणसाला त्याची चूकही कळली पाहिजे आणि तो माणूस सुधारला पाहिजे. अशा पद्धतीने त्याला समजवायचं की त्याने पुढच्या वेळेला तुमच्याशी असं वागताना 10 वेळा विचार केला पाहिजे. कारण जेव्हा केव्हा अशी भांडणं किंवा असे वाद असतात तेव्हा दोघंही जण सफर करत असतात. तो माणूस देखील, बोलणारा माणूस देखील तितकाच हर्ट असतो किंवा तितकाच डिस्टर्ब असतो. तो फ्युचरमध्ये सुद्धा त्या गोष्टीचा तितकाच विचार करत असतो. आणि आपल्याला तर बोलणं ते आपण हर्ट झालेलं आहे, त्यामुळे आपण तर विचार करतोच. त्याच्यामुळे अननेसेसरी मनात ठेवून धुसफुसत राहण्यापेक्षा सरळ उठायचं आणि त्या माणसाच्या समोर बसायचं. मला तुझी 5 मिनटं हवी आहेत, मला तुझ्याशी 5-10 मिनटं बोलायचं आहे, प्लीज वेळ काढ. रिक्वेस्ट करायची आणि त्याच्या समोर बसून त्याला जे काय वाटतं ते शांतपणे बोलून मोकळं व्हायचं. त्याला भले कधी असं होतं की समोरच्या माणसाला आपण कन्व्हिन्स नाही करू शकत. कधी असं होतं की काही झालं तरी समोरचा माणूस आपलंच खरं म्हणत असतात, अशी देखील माणसं असतात. पण ॲटलिस्ट आपल्या मनातलं आपण बोलून
फ्री झालो ना तरी आपल्याला बरं वाटतं. तो भले नाही कन्व्हिन्स होत, 90% माणसं कन्व्हिन्स होतात, 10% माणसासाठी नाही कन्व्हिन्स होत. ठीक आहे, हरकत नाही, नको होऊ देत कन्व्हिन्स. पण ॲटलिस्ट आपलं मन रिकामं करतो आपण. आपलं मन रिकामं करायचं की नाही, मला हे खटकलेलं आहे, त्याच्यापर्यंत बस इतकं पोचलं तरी पुरेसं आहे, की त्याला कळलं पाहिजे की त्याने चुकीचं आपल्याशी वागलेलं आहे आणि हे आपल्याला कळालेलं आहे. आपण मूर्ख नाही, आपण बावळट नाही की आपल्याला कळत नाही आहे की तो काय वागतोय आपल्याशी किंवा तो माणूस आपल्याला काय करतोय, कसं हर्ट करतोय, हे त्याला कळलं पाहिजे. इतकं जरी आपण कळवू शकलो तरी आपण बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट आणू शकतो नातेसंबंधांमध्ये, मग ते कुठल्याही प्रकारचे नातेसंबंध असतील. सो अशा प्रकारे आपण संवाद कौशल्याचा वापर करून आपल्या रिलेशन सगळ्या प्रकारचे आपण खूप चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो. नमस्कार.